नागपूरच्या लेकीचा रशियात डंका. स्मॉलेन्स्क युनिव्हर्सिटीमधून ए श्रेणीत MMBBS उत्तीर्ण डॉक्टर कल्याणी सोमासेचे जल्लोषात स्वागत. ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचा व्यक्त केला मनोदय. मनमाड जवळच्या नागापूर येथील शेतकरी कन्या डॉक्टर कल्याणी बाळासाहेब सोमासे हिने थेट रशियात आपल्या यशाचा डंका वाजविला असून रशियाच्या स्मॉलेन्स्क युनिव्हर्सिटीमधून तिने ए श्रेणीत MMBBS परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. त्यांचे मनमाड शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले, तर ढोल ताशांच्या गजरात तिची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना डॉक्टर कल्याणी हिने अभिवादन केले. तिने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, नाना शिंदे, नगरसेवक संतोष अहिरे, माजी नगरसेवक विनय आहेर, भैया घुगे, सिद्धार्थ संसारे, दिनेश गोटू केकान, अरुण नगे आदी उपस्थित होते. डॉक्टर कल्याणी 2020 पासून रशियात शिक्षण घेत होती. तिने MMBBS अभ्यास करून भारतात ती परतली आहे. आपल्या यशात वडील बाळासाहेब सोमासे व आईचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील असल्याने आपण मिळविलेल्या पदवीचा ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी उपयोग करणार असल्याचा मनोदय डॉक्टर कल्याणी हिने व्यक्त केला. मी रशियामध्ये शिकत होती. माझ्या युनिव्हर्सिटीचे नाव होते स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. तर मी 2020 पासून तिथे होती. तर आता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. माझी डिग्री मला भेटलेली आहे आणि माझा यशात वाटा तर माझे मेंटर जे होते ते माझे वडीलच आहेत, बाळासाहेब बाबूराव सोमासे आणि माझी आई. त्यांना बघूनच माझ्यात जास्त प्रेरणा येते, त्यांचे कष्ट बघून वगैरे. कारण की एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून इझी नाही आहे, खूप हार्ड येते. इतकं लांब पाठवून इतकं सगळं सुविधा प्रोव्हाइड करणं इझी नव्हतं. तर बस त्यांना थँक्यू सो मच. भविष्यात ग्रामीण भागातून आली, त्यामुळे हेच की जो ग्रामीण एरिया आहे त्यातच मी काम करेल पुढे जाऊन पण. म्हणजे नागापूर झालं किंवा दुसरंही कोणतं ग्रामीण गाव असेल वगैरे, तिथेच राहील, तिथेच काम करेल.